नमस्कार, मी डॉक्टर स्नेहल्स इन्साईटमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज दसरा हा आपण विजयाचं प्रतीक म्हणून साजरा करत असतो. परंतु या दसऱ्याकडे आपण आज जरा वेगळ्या दृष्टीनं पाहूयात का? आपली मेंटल स्ट्रेंथ आणि पर्सनल ग्रोथ वाढवण्यासाठी आपल्याला दसरा काय बरं संदेश देत असावा हे आपण बघूयात. जसं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की दसरा म्हणजे चांगल्याचा वाईटावरती विजय. प्रभू रामचंद्रांनी रावणाचा पराभव केला. तसं या सणामध्ये आपलं मानसिक स्थैर्य वाढवण्यासाठी, मानसिक बल वाढवण्यासाठी वेगवेगळ्या शिकवणी दिल्या आहेत, त्या आपण आज डिस्कस करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या रामायणातील अत्यंत महान, विद्वान, शक्तिशाली आणि भगवान शिवाचा उपासक असलेल्या आपल्या खलनायकापासून, अर्थात रावणापासून. 10 डोक्यांचा खलनायक. त्याच्यातलं प्रत्येक एक डोकं म्हणजे आपल्या मनामध्ये डोकवणारी प्रत्येक नकारात्मक भावना. म्हणजे मग तो राग आहे, ईर्ष्या आहे, लोभ आहे. हे सगळे आपले वैयक्तिक मानसिक संघर्ष आहेत. उदाहरणच घ्यायचं झालं तर बघा, तुम्ही ऑफिसमध्ये आहात आणि तुमचा एखादा कलीग, तुमचा सहकारी तुम्हाला त्रास देतोय, नकारात्मक गोष्टी बोलून तुम्हाला डिस्टर्ब करतोय. जर तुम्ही तुमच्या मनाचा तोल नाही सांभाळला तर तुम्हीही त्याला काहीतरी उलटसुलट बोलून दुखवू शकता. किंवा अहंकाराचं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपण कधीकधी इतका अहंकार पोसतो की आपले नातेसंबंधसुद्धा त्यामुळे दुरावले जातात. म्हणजेच काय, आपल्यातले हे जे नकारात्मक भाव आहेत त्यांच्याकडे जर आपण लक्षपूर्वक नाही बघितलं तर आपलं मानसिक स्वास्थ्य धोक्यात येऊ शकतं. त्यामुळं ह्या आपल्यातल्या नकारात्मक भावांकडे लक्ष देणं आणि आपलं मानसिक स्थैर्य सांभाळणं हे महत्त्वाचं ठरतं. दसरा आपल्याला कोणती बरं सोन्यासारखी शिकवण देतो तर सेल्फ अवेअरनेस, आत्मजागरूकता. प्रभू रामचंद्रांनी रावणाच्या कमकुवत बाजू जाणून घेतल्या होत्या आणि त्यामुळंच त्यांनी रावणावरती विजय मिळवला होता. तसं आपल्यातल्या रावणाला आपल्यालाच शोधायला लागणार आहे. उदाहरणच घ्यायचं झालं तर बघा, तुम्ही ऑफिसच्या डेडलाईनसुद्धा पूर्ण करत आहात, तुम्हाला घरच्यासुद्धा जबाबदाऱ्या आहेत. म्हणजे हे सगळे ताण तुमच्यावरती एकत्रितरित्या येऊन पडत आहेत. त्यामध्ये तुम्ही अगदी वैतागून जातात, तुमची त्रेधा तिरपीट उडत आहे. तर हे सगळं करत असताना तुम्हाला तुमच्या आत डोकावून बघण्याची गरज आहे की बाबा, मला नेमका ताण कशाचा येतोय, स्ट्रेस कशाचा येतोय. ह्या सगळ्या कामाचाच ताण मला येतोय की हा सगळा स्ट्रेस कसा फेस करावा याच गोष्टीचा स्ट्रेस मला येतोय. एकदा तुम्हाला तुमचे ट्रिगर समजले की तुम्ही त्यातून नक्कीच मार्ग काढू शकता. आता आपण प्रभू रामचंद्रांच्या गुणांकडे वळूयात का? जसं की डिसिप्लिन, पेशन्स आणि इमोशनल रेग्युलेशन. समजा तुम्हाला एखादं वर्क प्रेझेंटेशन करायचं आहे आणि अपयशाची भीती हा तुमच्यातला मोठा रावण आहे. त्याच्यावर तुम्ही कसं बरं मात करू शकता? तर तुम्ही डिसिप्लिन ॲक्टिव्हिटीज करून किंवा इमोशनल रेग्युलेशननी याच्यावरती मात करू शकता. ह्याच्यासाठी तुम्ही कोणतं बरं टूल वापरू शकता? या तुमच्यातल्या रावणाला हरवण्यासाठी कोणतं शस्त्र तुम्ही वापरणार? तर ते आहे माइंडफुलनेस आपल्याला वर्तमान काळात राहायला शिकवतो. म्हणजेच तो आपल्याला आपल्या मनात येणाऱ्या भावना कोणत्या आहेत हे जाणून घेण्यासाठी मदत करतो. आणि जेव्हा आपल्याला काय वाटतं, आपल्याला कोणत्या भावना आहेत हे एकदा जाणलं की आपल्या मनामध्ये येणाऱ्या त्या भावना आपल्या ॲक्शन्सवरती कंट्रोल मिळवू शकत नाही. मग आपण आपलं काम व्यवस्थितरित्या पूर्ण करू शकतो. आधुनिक काळातला सगळ्यांच्या मनामध्ये घर करून बसलेला कोणता रावण आहे माहिती आहे तुम्हाला? प्रोक्रॅस्टिनेशन. आपण सगळेच आपली कामं प्रोक्रॅस्टिनेट करत असतो, पुढे ढकलत असतो. आपण आपलं काम करायला बसलो की मग आपल्याला आपला सोशल मीडिया आठवतो, फेसबुक आठवतं, यूट्यूब आठवतं, इंस्टाग्राम आठवतं किंवा नेटफ्लिक्सचे बळी तर बरेच जण आहेत. प्रोक्रॅस्टिनेशन ही एक समस्या आहे. ती समस्या आपण टाळू नाही शकत किंवा टाळूही नये. त्यावरती आपण व्यवस्थित डिसिप्लिनने काम करू शकतो. आपण पोमोडोरो टेक्निक यूज करू शकतो. जसं की 25 मिनटं काम करायचं, 5 मिनटाची विश्रांती घ्यायची, 5 मिनटाचा ब्रेक घ्यायचा. त्यामुळे होतं काय की आपलं लक्ष केंद्रित करण्याची सवय आपली वाढीस लागते आणि प्रोक्रॅस्टिनेशनच्या रावणावरती आपण सहजच विजय मिळवू शकतो. तर आजच्या या 3.5 शुभमुहूर्तापैकी या शुभमुहूर्तावरती तुम्ही तुमच्या आत डोकावून नक्की पहा आणि तुमच्यातला कोणता रावण आहे ते शोधून काढा. भीती आहे, लॅक ऑफ सेल्फ कॉन्फिडन्स आहे की प्रोक्रॅस्टिनेशन आहे, आणि आजच या रावणावरती मात करण्यासाठी पाऊल उचलण्याचं कमिट करा.
दसरा हा चांगल्याचा वाईटावरती विजय म्हणून आपण सेलिब्रेट करत असतो. तसंच आपल्यातले जे मानसिक संघर्ष असतात त्याच्यावरती आपण मात करत असतो ते सुद्धा आपण सेलिब्रेट करायला हवेत. जसं की एखाद्याला सोशल सिच्युएशन्समध्ये म्हणजे गॅदरिंग असो किंवा सभा असो याच्यामध्ये अँझायटी फील होत असेल तर त्यावेळेला त्या गोष्टीवरती जर त्याने मात केली तर ते छोटे छोटे क्षणसुद्धा सेलिब्रेट करायला हवेत. कारण ते क्षणसुद्धा त्याची मानसिक स्ट्रेंथ, मानसिक बल वाढवण्यासाठी उपयोगाचे ठरू शकतात. या वर्षीपासून दसरा सेलिब्रेट करत असताना दसरा म्हणजे फक्त बाहेरील चांगल्या वाईट गोष्टींमधलं युद्ध असं न बघता आपल्यातल्या अंतर्गत गोष्टींवरती, अंतर्गत संघर्षांवरती जरा लक्ष केंद्रित करूया. आणि आपल्यातले रावण जसं की स्ट्रेस, फिअर, प्रोक्रॅस्टिनेशन किंवा अजून काही यांच्यावरती आपण इमोशनल रेग्युलेशन करून माइंडफुलनेसनी, सेल्फ डिसिप्लिननी यांच्यावरती मात करूयात. So thank you so much for watching Dr. Snehal's Insight. Wishing you all a mentally strong and fulfilling Dashera. Stay happy, stay relaxed and stay balanced. Thank you.